आदाब, जय हिंद। मैं हूं आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। जनतेमधला दुवा आहे। आम्ही काय तुम्हाला इतर कुठली गोष्ट बोलत नाही, फक्त तुम्ही कायदेशीररित्या उत्तर द्या आणि त्याच्यानंतर बाहेर जा। 1,10,00,000 रुपयाचा हिशोब आता तुम्ही तर आम्हाला माहिती अधिकारातून तिथून घ्या, तिथून बघू नाही, चला आम्ही आमच्या वैयक्तिक स्त्रोताद्वारे काढलेला आहे। सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घेऊ, करून घेऊ, दादागिरी चालू आहे यांची सगळी। नाही कुठल्याच बघून घेऊ, करून घेऊ। आम्ही काय नाही, आम्ही ग्रामसभेत बघून घेऊ म्हणताना विषय काय आहे? तुम्ही थांबा की तुम्ही कोण आहे कोण अपिलात गेलेलं नाही, काय नाही, माझी ग्रामपंचायत आणि या गावात राहतो माझे विचार काय केले त्यांनी? बघा 4 लोक बोलून एकाच तोंड दाबण्याचा आवाज हे प्रयत्न अजिबात चालणार नाही। तुम्ही ग्रामसेवक आमचं तुम्हाला डायरेक्ट वैयक्तिक तुमच्यापर्यंत आला का सांगा? वैयक्तिक तुम्हाला मी एका शब्दाने बोललेलं आहे। तुम्ही नागरिक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलला, तुमचं मनोगत मला व्यक्त करता, बरोबर। माझं म्हणणं काय सरळ की बाबा तुम्ही हे गोष्टी केलेल्या, बरं तुम्ही केलेल्या ह्याची मी कबुली देतो। फक्त मला एक गोष्ट पाहिजे की हे ठराव, हे जे गोष्टी करताना ग्रामपंचायतच्या सभेचा ठराव घ्यावा लागतो। त्या ठरावामध्ये असलेले सगळे सदस्य परत ग्रामसेवक, त्याच्यानंतर इतर सगळे वर्ग, मग त्यांच्या हे जे आहेत सह्या असते, प्रत्येक ठरावाची तारीख राहते। ह्या तारखेला आम्ही हे सगळेजण बसून चर्चा केलो, गावात 2.5 लाख रुपये खर्च करायची, ते 10 लाख खर्च करायचे। त्या ठरावाची एक तारीख राहते, ठरावाची तारीख असते, त्याच्यानंतर ठराव क्रमांक राहते आणि त्या ठराव क्रमांकावर ग्रामपंचायतचे जेवढे जे सदस्य ज्यांनी सिग्नेचर केले ते आम्हाला ठराव क्रमांकाचं रजिस्टर पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही इथं किती वाजता येता, तुमचं हालचाल रजिस्टर सुद्धा तुम्हाला मेंटेन करावं लागते। का आता गावातल्या लोकांना माहितच नाही की बाबा हे ग्रामसेवक जे आहेत ते जनतेचे नोकर आहेत, बरोबर का? चुकीचं बोलतो मी एखादी गोष्ट, जनतेची सेवा करते नाही, त्याच्यामुळे मला कसं वाटतं नाही त्यांनी हालचाल कुठल्या गावाला कुठल्या कामासाठी गेले होते त्यांनी, त्याच्यानंतर त्यांचं टायमिंग काय आणि इथं हे सगळं बनवून का बरं घेतलं नाही तुम्ही, याचं कारण की बाबा कामकाजाची वेळ काय, ग्रामपंचायत कुणाच्या मालकीची नाही, आपल्या सर्वसामान्य जनतेच्या म्हणल्यानंतर त्यांना बाबा इथं येण्याचा अधिकार आहे। त्याला कळायला पाहिजे की बाबा आपला रोजगार सेवक कोण आहे। परत पंचायत समितीच्या त्या पंचायत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत तुम्ही काय म्हणता की फक्त टॅक्स आम्हाला द्या, टॅक्स दिला गेल्या 5 वर्षात मग 2600 रुपये कावर तुम्ही बँकेत भरले, बाकीचे पैसे कुठे ठेवले? प्लस अजून एक दुसरा विषय की बाबा टॅक्स द्यायचं त्या योजनेत सांगितलेलं, बाकी त्या योजनेअंतर्गत गावचा विकास कसा करावा, त्याच्यानंतर शाळेत बऱ्याचपैकी हे सगळे व्हिडिओ जे आहेत फेसबुकला अपलोड आहेत, त्याची एक ऑफिशियल वेबसाईट आहे फेसबुक ह्याला ग्रामविकास याची भारताचा नाही भारतात नाही, फक्त आपल्या महाराष्ट्रात आपल्या पुरतं बोलू। भारताचं काय इथं 10 कोटी हिशोब लागणार झाले, तिकडे भारताचं कशाला करायचं? मग त्याच्यावरती तुम्ही बाकीचे सगळ्या गोष्टी का बरं करत नाही? फक्त तुम्हाला टॅक्स घ्यायचं कळते का, द्यायचं का बरं कळत नाही की बाबा हा विद्यार्थ्यांना जिम वगैरे उपलब्ध करून द्यावी, व्हॉलीबॉलचं ग्राउंड इथं आहे म्हण, क्रिकेटचं ग्राउंड आहे म्हण, मग हे फक्त ऑनलाईनच कसं आहे त्या रजिस्टरला बघू। त्याच्यानंतर आम्हाला वैयक्तिक ह्याचं काय म्हणते त्याला, ते टावरची जागा कोणाची त्याचं पण आम्हाला पाहिजे, परत ते ग्रामपंचायत जर असेल तर त्याचा टॅक्स किती, ते भाडं किती, काय त्या गोष्टीचा आम्हाला आढावा पाहिजे। त्याच्यानंतर अतिक्रमण रजिस्टर सुद्धा मेंटेन केलेलं आहे का, अतिक्रमण रजिस्टरवरली नावं, सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या। कारण उद्याच्या काय होते, हे जनता जे आहे सगळ्या सक्षम नाहीये, त्यांना कळत नाही की बाबा ही जागा त्याचीच असेल आणि त्याच्यामुळे त्याने ती गोष्ट केली आहे, त्या अशा गोष्टी व्हायला लागल्या। त्याच्यामुळे त्याची उत्तरं ग्रामसेवक साहेबांनी आम्हाला द्यावं आणि ते लेखी नाही ग्रामसभेत बोलायचा अधिकार आहे। चार जण बोलून हा बघा हे 4 जण तुम्ही लेखी स्वरूपात माहिती द्या, लेखी देऊन माझं काय झालं म्हणून ह्याचं होणार आहे? सुनावणी देतो की माहिती कसं महिन्यानंतर तुम्ही जर एवढं म्हणताय ना, उद्याच्याला बघा ह्या गोष्टी तुम्ही जबाबदार राहा, व्हिडिओ चालू कर, ह्या गोष्टी यांना घे,
तुमचं म्हणणं तुम्ही सांगा, मी माझं 2 मिनिटात का बरं? एक प्रश्न व्हिडिओ चालू केला ना. हो, गावचा सेवक आम्ही तुमच्याकडे सेवक नाही. गावचं गावचे सेवक आम्ही उठून कशाला चालले होते? लेखी दिल्यानंतर ना गावचे सेवक आम्ही उठून चालले होते. गावकऱ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का उठून जायला? कुणाला काय आणि वैयक्तिक कुणाला शिवाय दिलो तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही वैयक्तिक सांगा तुम्हाला. हो, ग्रामसेवक साहेब मी काय म्हणतो, लेखी एक मिनिट मलाच त्यांनी बोलू. लेखी दिल्यानंतर हा बोलत ते अपील केलं ना, ते दे उत्तर तुम्हाला. मी बोला ना बाकी देणार नाही ते जाहीर झालंय. बोल. व्हिडिओच्या ऑफिसर जाऊन यांनी पेट्रोल ओतून घेतले तुमची, तुम्ही या गोष्टीला जबाबदार असाल. त्याच्यानंतर वित्त आयोगात डायरेक्ट वित्त आयोग मंत्रालयात तिथं अर्ज देणार आम्ही, तिथून चौकशी बसल्यानंतर तिथं उत्तर द्या आम्हाला, तुम्ही उत्तर द्या. कारण जनतेला तुम्ही देणार ह्याची मला बी खात्री आहे. आता या विषयाला फक्त कसं शांततेत हाताळायचं, कसं शांत करायचं ह्याच्यावर तुम्ही चर्चा करणार. लोकांना काय लोक असं बी येण्याचं 1 कोटी 10 लाख उचलले तरी बी कोणाला काय घंट्याचा फरक कळलेला नाही. मग आता काय करणार आहे, पुढे काय होणार आहे काय नाही. टोळी आता गावात लुटायचं झालंय. शिपायाच्या नावावर तुम्ही काय म्हणलं, विशाल भोसले त्यानं बळजबरीने उचललंय. रेकॉर्डिंग ही गोष्ट आता यांचा सरकार कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग आहे या गोष्टीची. त्याच्या नावावर पैसे त्यानं बळजबरीने उचलले. सरपंचाची आणि ग्रामसेवकाची डिजिटल स्वाक्षरी झाल्याशिवाय पैसा 1 रुपये सुद्धा उचलता येत नसते, तरी सुद्धा तुम्ही ते उचलता. रेकॉर्ड जमा करून द्या. तुम्ही इथून पुढे बी जर काय कायदेशीर बी प्रोसेस करायची असेल तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा कुणाची मजा नाही झाली पाहिजे असले भ्रष्टाचार करायचे. तसं यांना घडवू, यांना अक्कल घडवल्याशिवाय यांना बुद्धी येणार नाही. आईला म्हणलं मी अक्कल घडवल्याशिवाय भांडण नाही करायचं. आम्ही गरीब माणसं, आमचे पैसे आहेत ते भरपूर. तुमचे आमदार खासदार ओळखी तुम्ही तुमच्यासोबत भांडण करून आम्हाला आम्ही जेलमध्ये टाकणार तुम्ही. आणि तुम्हाला विचारत नाही. ग्रामसभा सोडून मी सरपंचांना विचारत नाही, फक्त मला ग्रामसेवकाला विचारायचा प्रश्न, बाकी कोणाला नाही. वगैरे साहेब, ओ ग्रामसेवक साहेब, या व्यक्तीचं काय करायचं आता? ग्रामसेवक साहेब, मी इथं बसलो. अहो, तुम्ही सचिव आहात की? ग्रामसेवक साहेब, मी इथं बसलो. मी ग्रामपंचायतला चावी लावून चाललो. चावी आपलीच झालो आता. तुम्ही चाललो हे करून जावा. सरपंच सत्ताधारी म्हणून बोलू ना. सरपंच धडाधड पळून चालले ते. सरपंच काय उत्तर देईल, सरपंच उत्तर नाही आला, काय उत्तर देईल. त्याच्यावर ढाल आहे, ढाल पुढे केल्यावरती बाकीची गप बसतील नाही. जाऊ द्या. मीडियावाली